एडवोकेट दादासाहेब कुंभारे, एडवोकेट दादासाहेब कुंभारे, एडवोकेट दादासाहेब कुंभारे, अमर रहे, अमर रहे। निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले असे या पुस्तिकेचे लेखक माननीय श्री बंडूजी नारनवरे यांचं स्वागत आजच्या सोहळ्याच्या अध्यक्षा माननीय सुलेखाताई कुंभारे काही करतील अशी स्वागत करून घेऊ. तुम्ही पण या. इकडे काय स्टेज छोटा आहे ना, तर सगळ्यांना ये ना. मला म्हटलं की आता मला बोलावंसं वाटतं. स्मृतिगंध मी पाहिलेले जननायक खरं म्हटलं आता बोलायचं नाही नाही प्रकाशन तुम्ही इकडे या ना. तुम्ही पण या सोबत येऊन मग पुढे, कारण प्रकाशन करताय ना मी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना मी श्रीवार वंदन करते. आज दादासाहेब कुंभारे यांच्या 103वी जयंतीनिमित्त 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला मुख्य म्हणजे बंडू नारनवरे यांनी लिहिलेलं स्मृतिगंध मी पाहिलेलं जननायक या पुस्तिकेचं विमोचन, तसंच उद्या 23 मार्चला दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेले आहे. या 2 दिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने साहेब, त्याचप्रमाणे गोंडवाना युनिव्हर्सिटीचे कुलसचिव माननीय डॉक्टर अनिल हेरेकरजी, या कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्यांनी हे स्मृतिगंध तयार केलेला आहे ते आमचे माझे लहान बंधू बंडू नारनवरेजी, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित भीमराव पुसेजी, ॲडव्होकेट चहांदे साहेब, अजय कदमजी, सुभाष सोमकुमारजी, गुलाब मनसोरजी, त्याचप्रमाणे अंकुश बांबोडेजी आणि इथे उपस्थित असलेले रेखाताई, रजनीताई, रंजनाताई, सावलाताई, संगीताताई आणि इथे धम्मसेवक धम्मसेविका म्हणून उपस्थित सर्व बांधवांना भगिनींना मी सप्रेम जय भीम करते. खरं म्हटलं की आज दादासाहेबांच्या या स्मृतिगंधाचा कार्यक्रम आयोजित करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. आणि त्याप्रमाणे आपल्या अगदी पत्रिकेची वाट न बघता, कोणत्याही पत्राची वाट न बघता आपण अनिल हिरेकर साहेबांनी आणि मिलिंद माने साहेबांनी इथे त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे. खरं म्हटलं की दादासाहेबांचं जीवन हे आम्ही
पूर्णपणे एका स्मरणिकेच्या माध्यमातून त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त प्रकाशित केलेला आहे. आणि मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही दादासाहेबांच्या शताब्दी निमित्त या ठिकाणी साजरा केलेला आहे. वर्षानुवर्ष जातात, पण एखादा व्यक्ती आपल्या विचाराने आपल्या कर्माने कसा लोकांच्या मनात रुजत जातो हे जिवंत उदाहरण मला बंडू नारनवरेच्या या स्मृतिगंधातून मला अनुभवायला मिळाला. खरं म्हटलं की दादासाहेब जेव्हा गेले तेव्हा मी फक्त विद्यार्थी होती. अचानकपणे गेले. वडिलांसोबत काम करायची इच्छा होती, ती पूर्ण होऊ शकली नाही. भाऊ नसल्यामुळे दादासाहेबांच्या पार्थिव देहाला अग्नी देत असताना स्वतःचं जीवन काही विचार न करता समाजासाठी समर्पित केलं. आता मला 42 वर्ष झालेले आहेत. बाबासाहेबांच्या या चळवळीला आणि दादासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी 42 वर्ष आयुष्यातले कमी होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की आपण जे जे आपल्या जीवनात केलं, म्हणजे दादासाहेबांचा आदर्श समोर ठेवून ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं एवढं अमूल्य असं योगदान दिलं होतं दादासाहेबांनी, की त्यांच्या जीवनाला पुढे त्यांचं कार्य पुढे नेण्याकरिता जर मी माझं जीवन समर्पित करत असेल तर दादासाहेबांचं कार्य किती विशाल होतं याचं फक्त तुम्ही कल्पना करा. एखादी मुलगी आपल्या वडिलांच्या कार्याला आपलं संपूर्ण जीवन देत असेल तर तो महान व्यक्ती किती असेल याची फक्त तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. असे अनेक स्मृतिग्रंथ लिहिणारे या आंबेडकरी समाजामध्ये असतील ज्यांना दादासाहेबांसोबत राहण्याचा अनुभव मिळाला, दादासाहेबांसोबत काम करण्याचा अनुभव मिळाला, दादासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा अनुभव मिळाला आणि त्यांनी आपलं जीवन त्या आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केलं असेल असे बंडू नारनवरे त्यापैकी एक आहेत. आणि त्यांचं या स्मृतिग्रंथाचं या ठिकाणी प्रकाशन करत असताना अक्षरशः मी सांगते तुम्हाला बंडू, मी तुमचे फार हात जोडून कृतज्ञता व्यक्त करते आहे की तुम्ही इतका म्हणजे आता वर्तमान स्थितीमध्ये मी माझा आणि माझा परिवार या पलीकडे जिथे विचारच राहिलेला नाही, आपण इतकं संकुचित झालो की मी, माझा परिवार आणि माझं भविष्य या पलीकडे जिथे विचार संपत आलेला आहे आजच्या जगात वर्तमान स्थितीत, त्या ठिकाणी तुम्ही दादासाहेबांची आठवण ठेवत फक्त ठेवली नाही तर त्याला शब्द रूपामध्ये आपण या ठिकाणी मांडणी केली. मला कौतुक या गोष्टीचं आहे की बंडू तुमची भाषा काय, तुमची शब्द काय आहे. मी इंग्रजी माध्यमात शिकलेली आहे, माझं मराठी चांगलं नाही. मी लोकांसमोर सांगते मला मराठी येत नाही, मला इंग्लिश मीडियम मध्ये शिकवणं, माझी मराठी चांगली नाही. पण जेव्हा एक एक शब्द मी बघते की तुम्ही ज्या शब्दांनी मांडणी करता, खरं मी सांगते एक ब्राह्मणी करू शकत नाही असं तुमचं लिखाण आहे. आपण एकीकडे असे टाकलेले आहेत, आपणच टाकलेले आहेत ते ब्राह्मण म्हणजे उच्च आणि खाली, ते कोणी केलंय चालत आलेलं आहे, ते चालवतो आपण. पण जी बुद्धी त्यांना आहे असं आपण समजतो ते बुद्धिमान लोक आहेत. पण आपल्या आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा बुद्धिमान व्यक्ती आहेत, त्यांना फक्त एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आपलं कर्तव्य आहे. ते व्यासपीठ आज ताईंनी तुम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मला माझ्यावर समाधान वाटतंय. तुमच्यापेक्षा तर सोडा, तुमचे काय तुम्हाला वाटत असेल की ताईंनी उपकार केलं, ते उपकार वगैरे काही नाही. ते मला इतका समाधानी आनंद झाला. आणि मी सर्वांना सांगेन हे फक्त एकदा तुम्ही घरी जाऊन वाचा. तुम्हाला नाही वाटलं ना की बा बंडू काय, म्हणजे मला तर असं वाटते की बंडू तुमचे शब्द कसे आहेत मला कळतच नाही. म्हणजे लिहिताना सुद्धा भावना व्यक्त करणे म्हणजे कर्मवीर दादासाहेब कुंभारे मी बघितलेलं दादासाहेब म्हणजे त्या आठवणी ठेवत ठेवणे आणि त्याला शब्दारूपांमध्ये टाकणे हे खरं तुमचं मी कौतुक या ठिकाणी करते आणि आपलं खूप खूप अभिनंदन करते. आणि आपण जसं सांगितलं आपलं जीवन समर्पित आहे
दादासाहेबांसाठी तसं आपण पुढेही आपण दादासाहेबांच्या या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प करू. सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आपल्या आपल्या सर्वांच्या आदरणीय श्रद्धेय ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे, या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील माननीय कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेकर सर, तसेच या सोहळ्याला दुसरे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले उत्तर नागपूरचे माजी आमदार व समाजसेवी डॉक्टर आदरणीय मिलिंद माने सर, सर्व मान्यवर अतिथींना मी विनंती करतो की त्यांनी रघुवीर ऍडव्होकेट दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून आजच्या या सोहळ्याचा शुभारंभ करावा. आदरणीय सर्व अतिथीगण, आदरणीय सुलेखाताई कुंभारे यांचं स्वागत सौ रजनीताई नारनवरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रंजनाताई नारनवरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तिचं पण चांगलं योगदान टीचर आहे. धन्यवाद. आजच्या सोहळ्याला कुंभारे यांच्या प्रतिमेला आपलं नामकरण करावं. मी पाहिलेले जननायक कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हारार्पण होत आहे. पणतीने पणती पेटवावी आणि सारा आसमंत उजळून निघावा, हाच खरा प्रकाशाचा धर्म आहे. दादासाहेबांचे मर्म जीवनात आचरणे हेच खरे आयुष्याचे मर्म आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ताई मी अनेक कार्यक्रमामध्ये असतो, छोट्यापासून तर मोठमोठ्या. या ठिकाणी डॉक्टर अली हिरेकर सर आहेत, डॉक्टर मिलिंद माने सर आहेत. अत्यंत दर्जेदार आणि उत्तम असा कार्यक्रम करे. एक एक जो कार्यकर्ता बसलेला या हॉलमध्ये हा साहित्याशी, संस्कृतीशी, समाजाशी, राजकीय क्षेत्राशी जोडलेला फार मोठा असा वक्ता आपल्याकडे आहे. त्यामुळे हा छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रम जरी असला तरी हा राष्ट्रीय स्वरूपाचा कार्यक्रम आहे. कारण आमच्या राष्ट्रीय नेत्या आणि त्यांनी सांगितलं की बंडू नारनवरे सारखा एक मुलगा दादासाहेबांचं संपूर्ण जीवन कार्य आपल्या मनामध्ये साठवतो. असंख्य विद्यार्थी शाळेमध्ये आले असतील, गेले असतील, परंतु त्या शब्दात, त्या अनुभवांना शब्दबद्ध करणे आणि त्या शब्दाला पुस्तकाच्या रूपात चिरकाल चिरस्मरणीय अशा प्रकारचा अमिट अक्षर रूप देणे हे सामान्य व्यक्तींचं काम नाही. 1942 साली अखिल भारतीय दलित परिषदेच्या निमित्ताने ऍडव्होकेट कर्मवीर दादासाहेबांनी हृदयाचे बोल नावाचा एक कविता संग्रह त्यांनी संपादित केला होता. हो हो हो. आणि हे साहित्य गुण या ठिकाणी लेखक आणि पत्रकार बंडू नारनवरे सरांनी आत्मसात केलेले दादासाहेबांचा एक महानायक आपल्या पुढे या पुस्तिकेच्या रूपातून त्यांनी निर्माण केला. मी आदरणीय बंडू नारनवरे सरांना विनंती करतो की या पुस्तकात आपली भूमिका आणि प्रास्ताविक व्यक्त करा.